मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी ही वाया गेली आहे। मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी ही फक्त उपचार ठरली आहे। कर्जमाफीची योजना केंद्रानं तयार करण्याची मागणी ही मुख्यमंत्र्यांनी केली। केंद्राच्या योजनेतला काही टक्के वाटा उचलण्याची तयारी सुद्धा आता केंद्रानं दाखवली आहे। केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून कर्जमाफीचं कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन हे अजून सुद्धा मिळालं नाहीये। अर्थमंत्र्यांनी कर्जमाफीची महाराष्ट्राची भूमिका समजून सुद्धा घेतली आहे। केंद्राकडून तात्काळ आश्वासन न मिळाल्यानं महाराष्ट्राची मात्र आता निराशा झाली आहे। राज्याच्या बजेटमध्ये कर्जमाफीऐवजी भरपाईच्या पॅकेजची पोकळ घोषणेची शक्यता इकडे वर्तवली जाते। बघा, आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली, पण मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर शिवसेना नेत्यांची ही दिल्ली वारी ही पूर्णपणे वाया गेली आहे। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भात, कर्जमाफीच्या संदर्भात या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर भूमिका मांडली। आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की महाराष्ट्रामध्ये एकूण जे शेतकरी आहेत 1,08,00,000 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे। जवळजवळ एकूण कर्ज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर 1,05,000 कोटी रुपयाचं आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 31 लाख शेतकऱ्यांचं कर्ज हे काही ना काही कारणाने ओव्हरड्यू झालेलं आहे आणि त्याची किंमत ही 30,500 कोटी रुपये इतकी आहे। त्यामुळे हे जे 31 लाख शेतकरी आहेत हे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर जाण्याचा धोका तयार झालेला आहे। त्यांना पुन्हा दुसरं कर्ज मिळू शकणार नाही अशा प्रकारचा प्रश्न देखील तयार झालेला आहे आणि त्या माध्यमातून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे। आणि म्हणून आम्ही केंद्र सरकारला हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कृषीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत गुंतवणुकीला सुरुवात केली। जवळजवळ आम्ही 25,000 कोटी रुपये हे पायाभूत सुविधांवर या ठिकाणी खर्च केलेले आहेत। 31,000 कोटी रुपये मागच्या वर्षी जो एकूण खर्च होता त्यातले 19,000 कोटी रुपये हे आम्ही पायाभूत सुविधांवर शेतीकरता खर्च केलेले आहेत। 11,000 कोटी रुपये हे आम्ही मदतीच्या रूपानं शेतीच्या क्षेत्रामध्ये खर्च केलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या हे निदर्शनास आणून दिलं की केंद्र सरकारने देखील जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा कृषी दर हा फार वोलाटाईल आहे। याचं कारण कृषीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक कमी झालेली आहे आणि म्हणून या सरकारनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे। पण आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की आता या ठिकाणी हे जे शेतकरी जे कर्जबाजारी झाले आहेत किंवा जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आहेत यांना सिस्टीममध्ये परत आणण्याकरता जर राज्य सरकारने आपला सर्व पैसा त्या ठिकाणी लावला तर कृषीच्या क्षेत्रामध्ये आज जे मोठ्या प्रमाणात आम्ही गुंतवणूक करतो ती गुंतवणूक आम्हाला करता येणार नाही। या आमच्या शेतकऱ्याला शाश्वत शेती विकासाकडे आम्हाला नेता येणार नाही आणि त्यामुळे तो पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकही झाली पाहिजे आणि त्याचं कर्ज माफ होऊन त्याला इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीममध्येही आणता आलं पाहिजे। या दृष्टीनं केंद्र सरकारने आम्हाला मदत करावी। आम्ही त्यांना हे देखील सांगितलं की राज्य सरकार सर्व गोष्टी केंद्र सरकारवर टाकणार नाही। केंद्र सरकारने जर योजना दिली तर त्या योजनेमध्ये राज्य सरकार देखील पार्टिसिपेट करायला तयार आहे। राज्य सरकार आपल्या रिसोर्सेसमधनं त्या ठिकाणी काही भाग त्याच्यात घेईल आणि उर्वरित भाग हा केंद्र सरकारने घ्यावा आणि तशी योजना ही ज्या प्रकारे केंद्र सरकार तयार करेल महाराष्ट्राचं सरकार ती स्वीकारेल अशा प्रकारची विनंती आम्ही त्यांना केली आहे। माननीय जेटलीजींनी आणि राधामोहन सिंगजींनी आमचं म्हणणं समजावून घेतलं। त्यांनी मान्य केलं की शेतकऱ्याच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहण्याची आवश्यकता आहे आणि त्यांनी हे देखील या ठिकाणी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या संदर्भात अतिशय सकारात्मक विचार करून कशा प्रकारे राज्य सरकारला मदत करता येईल, कशा प्रकारची योजना तयार करता येईल या संदर्भात केंद्र सरकार निश्चित विचार करेल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे। बघा, आपण बघितलं दिल्लीमध्ये आज महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीनं प्रस्ताव मांडण्यात आला हे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, पण मुख्यमंत्र्यांची ही संपूर्ण दिल्ली वारी आणि ही बैठक वाया गेली खरं तर असंच बोललं जाते। आणि याचबद्दल आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। पंकज, आपण बघतोय गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर सभागृहामध्ये कर्जमाफीची मागणी ही जोर धरतीये आणि या संपूर्ण मागणीनंतरच आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह दिल्लीला जाऊन अर्थमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली। नेमकं काय म्हणायचं, या बैठकीतनं साध्य तरी काय झालंय?
दर्शना, या बैठकीतून सध्या तरी काही साध्य झालेलं नाही असं वाटतंय. नुसतं आश्वासन याच्या बाबतीमध्ये जो आहे तो सकारात्मक विचार केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते मिळालेलं आहे. शिवसेनेची ठाम मागणी होती, ज्या गोष्टींसाठी शिवसेना दिल्लीला गेली होती ते सुभाष देसाईंशी जाताना आपण बोललो होतो. मी स्वतः त्यांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यांनी म्हटलं की येताना आम्ही काहीतरी घेऊन येऊ. शिवसेनेचे मंत्री येताना काही घेऊन आलेत का, त्याचं उत्तर नाही आहे. त्यांची दिल्ली वारी जी आहे दर्शना फोल ठरली असं म्हणावं लागेल. उद्याच्या बजेटच्या आधी काही घोषणा करा असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र ती घोषणा जी काही आहे ती होताना दिसणार नाही आहे. एखादं पॅकेज किंवा एखाद्या मदतीचं पॅकेज जे आहे ते अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट केलं जाईल किंवा त्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र शिवसेनेची जी ताठर भूमिका होती की अर्थसंकल्पाच्या आधी केंद्राकडून मदत आणा आणि कर्जमाफीची घोषणा करा, तसं काहीही होणार नाही आहे. उद्या दुपारी राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर होणार आहे. मात्र त्याच्या आधी अशा पद्धतीची कुठलीही घोषणा आता होईल अशी अपेक्षा नाही आहे. सुभाष देसाई म्हणाले होते की आम्ही पंतप्रधानांनाही भेटणार आहोत. मात्र केंद्रीय कृषी मंत्री जे आहेत राधामोहन सिंग ते आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे दोघं त्यांना भेटले. शिवसेनेचं शिष्टमंडळ होतं, भाजपाचे नेते सुद्धा त्याच्यामध्ये होते, मात्र काहीही घेऊन आले नाहीत. फोल ठरली ही बैठक असं म्हणावं लागेल. दिल्ली वारी फोल ठरली असं म्हणावं लागेल. अगदी खरे पंकज, एकंदरीत आपण बघितलं की दिल्ली वारी तर आता फोल ठरली आहे, पण या सगळ्यानंतर खरं तर या संपूर्ण बैठकीनंतर आता यावर विरोधक नेमकी काय भूमिका घेतात खरं तर हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतंय. थँक्यू व्हेरी मच.